सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण, तामसा येथील प्रकार। शिक्षक पेशाला काळीमा फासणारी गोष्ट घडली। हदगाव तालुक्यातील तामसा येथील संतापजनक घटना घडली। नांदेडतील पोलीस प्रशिक्षक केंद्र दाखवण्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीला 4 चाकी वाहनातून नेत असताना तिला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर अत्याचार केले। तसेच आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली। तामसा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील नराधम शिक्षक राजू सिंग चौहान याच्यावर पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या शिक्षकाचा निषेध म्हणून तामसा येथील नागरिकांनी मार्केट बंद करून निवेदन देऊन निदर्शन करण्यात आले। घटनेच्या निषेधार्थ तामसा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव। घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। ज्या कोणी आरोपीने हे कृत्य केलं, हा तर संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे। शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु मानतो, त्याच हरामखोरांना असा प्रकार तामसा शहरात केलेला आहे। आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही। एक अल्पवयीन मुलगी इयत्ता 10वी वर्गामध्ये शिकणारी, तिच्यावर जर अशा प्रकारे तो मादरचोद असा अमानुषपणे जर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आज संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत आरोपीला येत्या 24 तासामध्ये अटक करण्यात यावी, हीच आमची या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली आहे। अमोल पाटील कोणत्या पदावर? तो शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं कडकडीत बंद आहे व जे कोणी गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी, याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावातले ही काळीमा फासणारी घटना आहे। आजपर्यंत आमच्या तामसामध्ये अशी घटना घडलेली नाही व यापुढे असं करण्याची कोणाची ताकद होऊ नये, यामुळे पूर्ण तामसाचं नाव आमचं खराब झालेलं आहे व अशा पुढे घटना होऊ नये याच्यासाठी योग्य ते कडक कारवाई व्हावी, हीच आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आहे। प्रत्येक वडील मोठ्या विश्वासाने शाळेत पाठवते मुलीला, असा जर प्रकार घडत असाल अशा शिक्षकाला आपली काय मागणी असेल? नाही, आज कोणत्याही मुलीचं पालक राहो किंवा मग आपण जे शिक्षकाला गुरु मानतो किंवा देवच मानतो त्यांना, आणि डॉक्टरला सुद्धा आपण हे मानतो, या दोन्ही व्यक्तींना आपण देवाचा दर्जा दिलेला आहे व त्यांच्या पुढे बघण्याचा दृष्टिकोन याच्यातून फार गंभीर झालेला आहे व प्रत्येक पालकाच्या नजरेमध्ये इतर याचा परिणाम शिक्षकावर किंवा डॉक्टरवर होऊ शकतो किंवा मग आपला बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यात बदलतो, कारण की आपले गुरु हे देवच आहेत, तर त्यांना याचा गैरफायदा असा प्रकारे घेऊ नये, एवढीच मी सर्वांना सांगू इच्छितो। या प्रकरणामध्ये काही राजकीय दबाव आहे का?